आमचा मला ऐक बरं काय जिन्स घेणार काय नाही काय करतेस इथं नामे बी लय ग्रेटच आहे. नाही तर काय चल मी दाखवतो तुला मळाची वाट. बर बर काय तू काय गावी का तू माणूस का कोण आहे का पद्धत झाली का तुझ्या वागण्याची? अरे ते रामायण शब्द नंतर सांगतो रामायण कसं सांगतो महाभारत होईल तुझ्या वागण्याच्या. चांगली अर्धा तास नाक्यावर उभी होते बर चल 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 गंगे माम्या तू आणि गुलछडी मोरल्या अंगाने जावा या अंगाने मर्या इथं फिरवतोय डायरेक्ट आपल्याच अंगावर येतोय जायला ही मस आता तुक्याला बराबर शिंगावर घेणार. कारभारी आपण जाऊया मळ्यात. जाऊ चलत चलत सामने आलं बाई काहीतरी नवीन झेंगाट दिसत आहे. ये गंगे ये अरे शेटची थोडी तंबाखू पाहिजे होती खायचे का मिश्रीसाठी. शिरपा त्याला कशाला सांगता मी जाऊन घेतो ना. शंकरराव माझा मालक आलो तर तंबाखू घ्यायला. त्यातली तंबाखू घ्यायला गेलाय बराच वेळ झाला अजून आलाच नाही. हो कारभारी हे पोरांनो माझा मालक कुठे आहे? कोण तुकाराम निवृत्ती पाटलाच्या माळ्याच्या रस्त्याकडे पळालं. मला वाटलंच वाटत. शिरपा माझी आतमध्ये आली रे तिला गाठी धाव. पोटात पोट झाली रे समाज समाज शिरपा समाज गेलं मोबाईल. पण दादा तुम्ही तर तुमच्या जावेला वाऱ्या सोडला सा. मी तर त्याला सारखा धारवर धरत असतो. अजून बी उडणेपणा गेला नाही काय त्याचा. तुमचा जावं एका नाचणाऱ्या बाई संग नेवरती पाटलाच्या मळ्याकडे गेलाय. सांगतीस काय? मग काय खोटं सांगते? अहो या डोळ्याने पाहिलंय म्या. माझा नवरा बी तसाच आहे. निवृत्ती पाटलाच्या माझ्याकडे म्हणालीस ना. होय पान द्या की राव. जाते मी बायच्या काला बी कळवते. मी बी आज जावायला बघून घेतो. हे असलं कसं चाललंय भाई? चल चल म्हणते ना सांगायचं किती वरडायचा. काय केलं मला विचारतोस काय केलं. काय भानगड काय म्हणायची. बघा साहेबराव तरीतून हे बाया नाचिवतात. अरे 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 निवृत्ती काय पद्धत झाली का रे. आणि आमचे जावय बापू लाच कमरेला बांधून फिरत्यात. अरे नामदेवराव सोन्यासारखा संसार आपला कसं कसं सांगा सांगा त्यासनी. रट्ट्यास काय मुळमुळू नाठा खोंडाला वाटण्यावर आणि त्यात तसं नवऱ्याला आणायला पाहिजे. चल घरला चल. चला चला चला. काय रे ये निवृत्ती तुला काय लाज बीज वाटते का. या जास्त बडबड करू नकोस. माझ्या मळ्याच्या घरात मी काय वाटते ते करेन. हे विचारणारी तू कोण. अहो कुणाला काय बोलताय साहेब. थोबड घोडी ना मध्ये तोंड घातलंस तर तुला राहायचं नसेल तर चाल घेतो. अगं कशाला ह्याच्याकडनं अपमान करून घेते. तुम्ही बिचारला कशाला थांबलास इथं. हो नेवरती भाऊजी काय आमचं हे कुठे आहे. तुमचे हे मला काय माहिती कुठे ते. काय माहिती तुम्ही समजा चोर आहात. गुलशेडी हे गुलशेडी धर हे तुझे पैसे. होय जा. ए सटवे माझा नवरा कुठे आहे. आता नवरा म्हणजे काय खेळणं वाटलं होय. नवरा तुझा आणि विचारतीस मला. तुझं म्हणणं बी खरं आहे. हो दुर्पदा वहिनी तुमचा चुके इथे नाही. तुम्ही जावा घराकडे. तो जातोय कुठं असं लिहितात कुठं तरी. कारभारी बाहेर या. बाहेर या. गेली वाटत. चला चला धावते मी तुम्हाला माझा हिसका. चला घरला चला.
जशी मस्त तशी बायको ह्या झाडती हिला झाडती. काय बडबडताय? काय नाही, हिला फिरण्याचं महत्व पटवून देतो. म्हणजे मोकळ्या हवेत फिरल्यानं कसं वाटतं हे तिला मी सांगत होतो. बघा तू क्या काय ते? इंडिलच्या मागा बघ. गंगे सगळ्यांनी राणी आला शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथे येऊन भेट. निवृत्ती. गंगे तू हो बरं, मी हँडला घेऊन येते मागना. काय आहे काय ते? कुठं हा? काय हे कागूद आहे कागूद. कसला कागद? म्हणजे हे हँडबिल आहे. हँडबिल? म्हणजे सरकशीचं जायचं का आपण सरकशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाया बघाला. हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. तिथं वाघ सिंह हत्ती घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात. त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू? फक्त बायाबद्दलच बोलतीस. लई शान आहे हा. चला मुखट्यानं घरला चला. हा? घरला? शान आहे सर्कस धावताय मला. तुझी भूक लागली आहे, तू आती हे नुसतं खायला घालून काय करतेस? शिक्षा म्हणून त्यास बंद केलंय खोलीत. कसं लाड करायचे नाहीत. झाले की ना आला निघ म्हणतो ना. हे काय चाल. आलात या. अहो एक नाही दोन नाही, चांगलं 8 दिवस शिक्षा झाली की. नाही म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी. मग कशाबद्दल म्हणता? आता काय म्हणणार, म्हणजे दिवसाचं नको पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा की मला. कशाला? पुण्यात नवणकेपणा कराय? नाही हो, त्याकरता नाही म्हणत मी. तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. त्या गोष्टी नशिबात असाव्या लागतात. अहो अहो नुसतं नशिबावर सोडून कसं चालल? त्याला प्रयत्नाची बी जोड हवी का नको? या तुमच्या इड्या. भरोसा नाही या कारभाऱ्याचा. आणि सटकते मी सरकशीला जाते. काय करावं? आता बघते कसं जात्यात ते. हा पैसे काय दुर्पताला फसवणं सोपं नाही. जा म्हणावं कुठं जाताय आणि कसं जाताय. माई, कोण हाय? हे माई, माई काय हाय? माफी कर माई, रातच्या वक्ताला तू त्रास देतो माई. आम्ही एक 7-8 गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेलो आहोत. अरे पण तुला काय पाहिजे तेवढं बोल. माई आम्हाला एक 2-4 भाकऱ्या मिळाल तर लई उपकार होतील बघ. तुला आशीर्वाद देतो माई, तुझं घर पोराबाळानं भरून जाईल. वैरी वै, हा आशीर्वाद खरा होऊ दे. तू जा, मी भाकरी आणून देते. जा जा जा. लई उपकार झाले माई. कोसाळ्याचा आशीर्वाद खरा होऊ दे. बायकोला टांग मारलीच पाहिजे. सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे. चप्पल कुठे गेली? कापड कुठे? आमची बायको CID जायच्या लायकीची. माझी सगळी कापड लपून ठेवली. बसा बोंबल. जायची पण पंचायत करून ठेवली. कारभारी हो कारभार कवा आला? झोपला नाही ना? झोप येते काय? तू जाऊन झोप, जास्ती जागू नकस. मग माझे काम करा. रात सुरू काम बंद. सकाळच्याला बघू. ते काम नवं. या भाकऱ्या तर धर्मशाळेतल्याच गोसाव्यासनी नेऊन द्या. हा
ते गोसावी कोण? माझं साडू कमी येऊ ना. तसं नवं हा. मी तोंडात घास घेणार हा. तोच मागल्या दारी एक गोसावी आला आणि आणि त्याने मला पोर व्हायला असा आशीर्वाद दिला. गोसाव्याच्या आशीर्वादानं पोरं होत असती तर मग आमचा काय उपयोग आहे? जास्त बडबड करू नका उठा. कोण बडबड करते? पण माझी कापडं कुठे सापडत नाहीयेत. मी असाच उघडा लागला जाऊ काय? त्याला काय होतंय हा. अहो 4 पावलावर तर जायचंय. हा, हे तुझं बरं आहे. दिस नाही राहत नाही नुसतं राबवतात मला आपला. मी नाही जाणार जा. हा? असं करू नका. हा, अहो मीच गेले असते भाकऱ्या द्यायला त्या गोसाव्यासनी. हा, मग जा. पण रातची येळे आणि रातच्या वेळेला बाई माणसानं धरमशाळेत जाणं बरं दिसतंय वय. मग जाताय ना व? हं. ठीक आहे आता जातो. मग पुन्हा असली कामं माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो. हा. तुमचं काय जाते हवाय आपले जा म्हणून सांगतात. आणि तिकडे भाकरी. पण माझे कापड घे. हे भाकऱ्या तुम्ही मागितल्या होत्या काय? होय मी चालवतो तुमच्या घराकडे. फार मेहरबानी झाली बघा. देव तुमच्या बायकोचं कोट कल्याण करील. तिचं कल्याण कुठलं? माझंच कल्याण चला रे. व्हायचं. किती दिवस मुक्काम आहे तुमचा? आज रात्रीच निघणार आम्ही. अच्छा होय. पण का विचार आहे? नाही सहज विचार. तुम्ही असं करा तुम्ही हा. भाकऱ्या खाऊन घ्या. बर मी बसतो तो बरं निवांत पण. बसा. शेकोटी जवळ हा, बसा. थंडी पण लय वाजते. बसा. बायकोनं कापड लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ दे तिचं. आले ते बरं झालं बघा. सुंदरीच्या गाण्याला जायची बोंब करून ठेवली माझी.